एका मिडल क्लास घरात दोन गोष्टी कायम वाढतात. पहिली गोष्ट म्हणजे स्वप्न आणि दुसरी गोष्ट म्हणजे खर्च. पगार वाढतो, पण त्याच वेगानं घर भाडं वाढतं, ई-एम-आय वाढतो, मुलांचा एज्युकेशनचा खर्च वाढतो, इन्शुरन्सचा प्रीमियम देखील वाढतो आणि महिन्याच्या शेवटी बँक अकाउंटमध्ये उरते ती फक्त एक फेमिलियर फीलिंग. या महिन्यात काहीच सेव्हिंग झाली नाही. पण खरी समस्या सेव्हिंग होत नाही ही नाही. खरी समस्या ही आहे, की मिडल क्लासला आयुष्यभर मेहनत करायला शिकवलं जातं, पण वेल्थ तयार करायला शिकवलं जात नाही. आपल्याला सांगितलं जातं, चांगलं शिक्षण घ्या, चांगली नोकरी करा, घर घ्या, कार घ्या, ई-एम-आय भरत राहा आणि रिटायरमेंट नंतर शांत बसा. ही ॲडव्हाइस ऐकायला सेफ वाटते, पण आजच्या काळात सेफ वाटणारी स्ट्रॅटेजी कधी-कधी सर्वात जास्त रिस्की असते. कारण इन्फ्लेशन हळू तुमच्या पैशाची व्हॅल्यू कमी करतंय. लाईफस्टाईल प्रेशर देखील तुमचा हळू सेव्हिंग कमी करतंय आणि ई-एम-आय देखील तुमचा हळू फ्युचर इन्कम वर कब्जा मिळवत आहे. म्हणूनच आजचा प्रश्न हा नाही, की मिडल क्लासमधून श्रीमंत कसं व्हायचं? खरा प्रश्न हा आहे, मिडल क्लास सिस्टममधून बाहेर पडण्यासाठी पैसा नेमका कुठं वळवायचा? आज आपण वेल्थ तयार करण्याचे 3 मार्ग बघणार आहोत. हे तिन्ही मार्ग मोटिव्हेशन नाहीत. हे तिन्ही मार्ग अनकम्फर्टेबल आहेत. कारण ते तुम्हाला सत्य दाखवतील. वेल्थ तयार होते ती फक्त कमवल्यानं नाही, फक्त सेव्हिंग केल्यानं नाही, फक्त इन्व्हेस्टमेंट केल्यानं देखील नाही. वेल्थ तयार होते जेव्हा सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, असेट आणि टाईम या चारही डायरेक्शन काम करतात. चला ह्या सिस्टम आधी समजून घेऊया. बहुतेक मिडल क्लास व्यक्तीचा मनी सायकल असा असतो. महिन्याच्या सुरुवातीला सॅलरी येते. त्यातून घर भाडं, होम लोन, ई-एम-आय, कार लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्डचं बिल, ग्रोसरी, पेट्रोल, स्कूल फी, मेडिकल एक्सपेन्सेस, मोबाईल रिचार्ज, सबस्क्रिप्शन, फंक्शन, गिफ्ट्स आणि अचानक आलेले खर्च. मग शेवटी जे काही उरलं तर ते इन्व्हेस्टमेंटसाठी. ही आपली पहिली चूक आहे. मिडल क्लास आधी खर्च करतो आणि नंतर इन्व्हेस्टमेंट करतो. वेल्दी लोकं आधी इन्व्हेस्टमेंट करतात आणि उरलेला पैसा लाईफस्टाईल मॅनेज करण्यासाठी वापरतात. फरक खूप छोटा वाटतो, पण रिझल्ट जमीन आसमानाचा फरक तयार करतो. समजा एखाद्या व्यक्तीचा पगार ₹50,000 आहे. तो महिन्याला ₹5,000 ची इन्व्हेस्टमेंट करतोय, म्हणजे सेव्हिंग रेट 10% आहे. जर त्याला 20 वर्ष एव्हरेज 12% जरी रिटर्न मिळाले, तरी 50 लाखापेक्षा जास्तीचा कार्पोस बनू शकतो. हे ऐकायला चांगलं वाटतं, पण इथं एक अनकम्फर्टेबल मॅथ्स आहे. 20 वर्षांनी ₹50,00,000 आजच्या 50 लाखासारखे असणार नाहीत. इन्फ्लेशन 6% जर गृहीत धरलं, त्या 50 लाखाची आजची व्हॅल्यू साधारणतः 15 ते 16 लाख रुपयांच्या आसपास असू शकते. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, डिसिप्लिन ठेवताय, पण तरीही वेल्थ क्रिएशन स्लो आहे. कारण सेव्हिंग अमाउंट कमी आहे. याच ठिकाणी पहिला मार्ग येतो. पहिला मार्ग म्हणजे इन्कम वाढवणं. हे ऑब्व्हियस वाटतं, पण मिडल क्लास इथंच अडकतो. आपण खर्च कमी करण्यावर खूप चर्चा करतो, पण इन्कम वाढवण्यावर कमी चर्चा करतो. कारण खर्च कमी करणं सोपं असतं. इन्कम वाढवण्यासाठी मेहनत करावी लागते. पण वेल्थ क्रिएशनमध्ये इन्कम हा इंजिन आहे. इन्व्हेस्टमेंट हा ॲक्सिलेटर आहे. टाईम हा रोड आहे. इंजिन वीक असेल, ॲक्सिलेटर दाबून ही स्पीड येणार नाही. जर तुमचा पगार 50,000 आहे, खर्च 45,000 आहे, तर तुम्ही महिन्याला फक्त 5,000 इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण जर पुढच्या 3 ते 5 वर्षात तुम्ही स्किल, बिझनेस, साइड इन्कम, सॅलरी एबिलिटी, कंटेंट कन्सल्टन्सी, फ्रीलान्सिंग, प्रोफेशनल ग्रोथमधून महिन्याला ₹1,00,000 देखील कमवू शकता आणि लाईफस्टाईल तशीच ठेवली, तर इन्व्हेस्टमेंट 5,000 वरून 40,000 ला जाऊ शकते. इथं वेल्थ क्रिएशन अचानक फास्ट होतं, कारण तुम्ही फक्त रिटर्न वाढवला नाही, तुम्ही कॅपिटल वाढवला. मिडल क्लासची मोठी अडचण रिटर्नमध्ये नसते, मोठी अडचण कॅपिटलमध्ये असते. आज 15% रिटर्न शोधत बसतो, पण इन्व्हेस्टमेंट अमाउंटच ₹3,000 आहे. मग अपेक्षा असते, की 10 वर्षात फायनान्शियल फ्रीडम मिळालं पाहिजे. हे तसं आहे जसं एका छोट्या ग्लासमध्ये समुद्र भरण्याचा प्रयत्न करणं. म्हणून पहिला रूल सिंपल आहे. तुम्ही तुमची अर्निंग एबिलिटी ही तुमची पहिली असेट असली पाहिजे. डिग्री नाही, जॉब टायटल नाही, कंपनी नाही. तुमची मार्केट व्हॅल्यू. तुम्ही मार्केटला किती व्हॅल्यू देऊ शकता त्यावर तुमचं इन्कम ठरतं. म्हणून इन्कम वाढली की वेल्थ क्रिएशनचा गेम ऑटोमॅटिक बदलायला सुरुवात होते. फक्त इन्कम वाढवून काहीही होत नाही. कारण अनेक हाय इन्कम लोकही ब्रोकन असतात. पगार 2,00,000, ई-एम-आय 1,50,000, इन्कम वाढली, पण लाईफस्टाईल त्याहून वेगानं वाढली. ही मिडल क्लासची सेकंड सर्वात मोठी ट्रॅप असते. म्हणून दुसरा मार्ग आहे
प्रोडक्टिव्ह असेटमध्ये ओनरशिप तयार करणं. प्रोडक्टिव्ह असेट्स म्हणजे अशा गोष्टी ज्या भविष्यात पैसा कमवून देऊ शकतात. इक्विटी म्युच्युअल फंड, डायरेक्ट इक्विटी, बिझनेस ओनरशिप, रेंटल प्रॉपर्टी, डिजिटल प्रॉडक्ट, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, ब्रँड, डिस्ट्रिब्युशन नेटवर्क, हे सगळे प्रोडक्टिव्ह असेट होऊ शकतात. मिडल क्लास बहुतेक वेळा पैसा अशा गोष्टीमध्ये टाकतो ज्यामुळं स्टेटस मिळतं. वेल्थी लोक पैसा अशा गोष्टीमध्ये टाकतात ज्यामुळं कॅश फ्लो आणि व्हॅल्यू वाढते. इथं हाईप आणि रियालिटी वेगळी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. हाईप म्हणते स्टॉक घे, पैसा डबल होईल, पण रियालिटी म्हणते ओनरशिप घे आणि पेशन्स ठेव. हाईप म्हणते एस-आय-पी सुरू कर, करोडपती बनशील, पण रियालिटीमध्ये एस-आय-पी पुरेशी मोठी नसेल, स्टेप अप नसेल, टाइम हॉरिझन रिअलिस्टिक नसेल, तर रिझल्ट एव्हरेजच मिळणार आहे. हाईप म्हणते रिअल इस्टेट घेतली तर वेल्थ तयार होते, पण रियालिटी काय सांगते माहिती आहे का? जर प्रॉपर्टी ई वर जास्त आहे, रेंट यील्ड कमी आहे, लिक्विडिटी नाही, तर ते असेट नसून ट्रेस मशीन होऊ शकते. असेट म्हणजे फक्त नावाला असेट नसतं. असेट ती असते जी तुमच्यासाठी काम करते. जर तुम्ही काम थांबवलं, इन्कम थांबवलं, तर तुम्ही असेट नाही, तुम्ही अजून पण ॲक्टिव्ह इन्कमवर डिपेंड आहात. म्हणून दुसऱ्या मार्गाचा कोर असा आहे, सॅलरीमधून असेट खरेदी करा, बोनसमधून असेट खरेदी करा, साइड इन्कममधून असेट खरेदी करा आणि असेटमधून मिळालेलं इन्कम पुन्हा असेटमध्ये टाका. ही लूप तयार झाली की कंपाऊंडिंग सुरू होतं. कंपाऊंडिंग सुरुवातीला बोरिंग वाटते. पहिल्या 5 वर्षात काहीच घडत नाही. तुम्हाला वाटतं इतके पैसे टाकले तरी कॉर्पस इतका कमी. पण 10 वर्षानंतर नंबर्स वेगळे दिसायला लागतात. 15 वर्षानंतर कंपाऊंडिंग स्वतःचं वजन दाखवायला लागतं. 20 वर्षानंतर तुम्ही काम करत नाही. तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो. या सगळ्यात तिसरा मार्ग सर्वात कमी विचारात घेतला जातो. तिसरा मार्ग म्हणजे लेव्हरेजचा इंटेलिजंट वापर. लेव्हरेज म्हणजे फक्त लोन नाही. लेव्हरेज म्हणजे दुसऱ्या गोष्टीच्या मदतीनं तुम्ही तुमचा रिझल्ट मल्टिप्लाय करणं. नॉलेज लेव्हरेज, टेक्नॉलॉजी लेव्हरेज, पीपल लेव्हरेज, कॅपिटल लेव्हरेज, डिस्ट्रिब्युशन लेव्हरेज. आज मिडल क्लास व्यक्तीला पहिल्यांदा इतिहासात अशी संधी आहे, जी घरात बसून कंटेंट क्रिएशन, कन्सल्टन्सी, ऑनलाईन एज्युकेशन, डिजिटल सर्व्हिसेस, इन्व्हेस्टिंग, डिस्ट्रिब्युशन कम्युनिटी, स्मॉल बिझनेसच्या माध्यमातून एक्स्ट्रा इन्कम तयार करू शकता. पूर्वी बिझनेस सुरू करायला शॉप लागायचं, मोठं कॅपिटल लागायचं, स्टाफ लागायचा. आज फोन, इंटरनेट, स्किल, ट्रस्ट याच्या आधारावर मायक्रो बिझनेस सुरू करू शकता. पण इथं एक ट्रॅप आहे. सगळेच लोक बिझनेस करायला लागले, तर सगळेच सक्सेस होणार नाहीत. कंटेंट क्रिएशन म्हणजे लगेच पैसा नाही. ट्रेडिंग म्हणजे लगेच फ्रीडम नाही. बिझनेस म्हणजे सुरुवातीला इन्कमपेक्षा अनसर्टन्टिटी जास्त असते. म्हणून लेव्हरेज वापरताना ग्रीड नाही, डिझाइन लागतं. पहिलं स्किल बिल्ड करा, मग स्मॉल एक्सपेरिमेंट करा, मग ऑडियन्स किंवा कस्टमर समजून घ्या, मग रेव्हेन्यू मॉडेल तयार करा, मग प्रॉफिट पुन्हा असेटमध्ये टाका. हा मार्ग स्लो दिसतो, पण मिडल क्लाससाठी पॉवरफुल आहे. कारण तो सॅलरी डिपेंडन्सी कमी करतो. सॅलरी एक नदी आहे, असेट एक पाण्याची टाकी आहे. म्हणून बिझनेस किंवा साइड इन्कम ही नवीन पाईपलाईन आहे. जर तुमच्याकडे फक्त सॅलरी असेल, तर एक प्रॉब्लेम आला की पूर्ण सिस्टम कोलॅप्स होते. जॉब केला, हेल्थ इश्यू, बिझनेस स्लोडाऊन किंवा फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी वाढली, तरी प्लॅनिंग बदलतं. पण जर तुमच्याकडे 3 लेयर असतील, ॲक्टिव्ह इन्कम, असेट इन्कम, स्केलेबल इन्कम, तर तुम्ही फायनान्शियल तुमचा बेस स्ट्रॉंग करू शकता. आता इथं एक मोठा प्रश्न येतो, मिडल क्लासनं आधी काय करावं? इन्कम वाढवावी, इन्व्हेस्टमेंट करावी की बिझनेस सुरू करावा? उत्तर आहे सिक्वेन्स चुकवू नका. पहिले सर्व्हायव्हल मजबूत करा, इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स, हाय इंटरेस्ट लोन कंट्रोल. कारण जर पाया कमकुवत असेल, तर इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये करेक्शनमध्ये विकावी लागते. दुसरं, इन्कम वाढवण्यावर काम करा. स्किल, कम्युनिकेशन, सेल, डिजिटल ॲबिलिटी, डोमेन एक्सपर्ट, जे तुमच्या फील्डमध्ये व्हॅल्यू वाढवेल ते शिका. तिसरे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट सुरू ठेवा. अमाउंट छोटी असली तरी चालेल, पण ती वाढत गेली पाहिजे. एस-आय-पी सुरू करणं महत्त्वाचं आहे, पण स्टेप अप एस-आय-पी करणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. चौथं, असेट ओनरशिप वाढवा. म्युच्युअल फंड, इक्विटी, बिझनेस, लँड, प्रॉपर्टी, जे काही समजून घेता येईल, रिस्क मॅनेज करता येईल आणि लाँग टर्ममध्ये होल्ड करता येईल, त्यात डिसिप्लिन ठेवा. पाचवं, एक एक्स्ट्रा इन्कम इंजिन तयार करा. ते लगेच मोठं असण्याची गरज नाही. पण सॅलरी व्यतिरिक्त पैसा येण्याचा पहिला स्रोत होणं म्हणजे सायकॉलॉजिकली हे खूप मोठं असतं. कारण त्या दिवशी तुम्हाला समजतं
पैसा फक्त जॉबमधूनच येत नाही. पैसा व्हॅल्यू क्रिएशन मधून येतो आणि इथंच मिडल क्लासचं माइंडसेट बदलायला लागतं. आपण आयुष्यभर विचार करतो, मला किती पगार मिळाला? पण वेल्थ क्रिएटर विचारतो, मी कोणतं असेट तयार करू शकतो? आपण विचार करतो, ईएमआय किती परवडेल? ते विचार करतात, ही गोष्ट माझ्या कॅश फ्लोला कशी मजबूत करेल की कमजोर करेल? आपण विचार करतो, आज काय घेऊ? ते विचार करतात, आज काय बिल्ड करू? हा फरक खूप छोटा आहे, पण आयुष्य बदलणार आहे. शेवटी वेल्थ क्रिएशन म्हणजे लक्झरियस कार, मोठं घर, सोशल मीडियावर दाखवण्यासारखी लाईफस्टाईल नाही. वेल्थ म्हणजे चॉईस. तुम्हाला नको असलेलं काम न करण्याची चॉईस, फॅमिलीसाठी वेळ देण्याची चॉईस, मार्केट करेक्शनमध्ये घाबरून असेट न विकण्याची चॉईस आणि सर्वात महत्त्वाचं पैशासाठी आयुष्यभर धावायचं की पैसा तुमच्यासाठी कामाला लावायचं याची चॉईस. मिडल क्लासमधून वेल्थ तयार करण्याचे 3 सिंपल मार्ग आहेत. इन्कम वाढवा, प्रोडक्टिव्ह असेटमध्ये ओनरशिप घ्या आणि लेव्हरेज वापरून एक्स्ट्रा इन्कम इंजिन तयार करा. पण सिंपल म्हणजे ईझी नाही, कारण सिस्टम तुम्हाला कन्झ्युमर बनवण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, इन्व्हेस्टर बनवण्यासाठी नाही. तुमच्या आसपास प्रत्येक गोष्ट तुम्हाला खर्च करायला सांगते. सेल्स, ईएमआय, अपग्रेड, प्रीमियम लाईफस्टाईल, इन्स्टंट डिलिव्हरी, इन्स्टंट लोन हे सगळं इन्स्टंट आहे. फक्त वेल्थ क्रिएशन इन्स्टंट नाही. म्हणून शेवटी प्रश्न असा नाही की तुम्ही मिडल क्लास आहात की नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही तुमचा मिडल क्लास पॅटर्न फॉलो करताय की वेल्थ बिल्डिंग पॅटर्न. कारण 10 वर्षानंतर तुमची फायनान्शियल पोझिशन तुमच्या आजच्या इन्कमवर नाही, तर आजच्या मनी डिसिजनवर उभी राहणार आहात. म्हणून कदाचित सर्वात मोठा प्रश्न आहे, तुम्ही सध्या पैसा कमवत आहात, पण तुम्ही वेल्थ तयार करत आहात का? तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसेल, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर आत्ताच खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि मला संपर्क करा. धन्यवाद. परत एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.